नमस्कार. व्हीबीपी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. माळकवठे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकवठे येथे 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेवणसिद्ध कोटे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माळकवठे गावच्या प्रथम नागरिक सरपंच जयश्री सगरे, माजी सरपंच शिवलिंग बगले, सचिव राजकुमार सगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सारिका बगले, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव थोरात, कुतुब शेख, संजय इटकर, माजी सैनिक सुरेश पाटील, ग्रामसेविका कल्पना नारायणकर, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट महिला, गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सेल्फी पॉइंट, शाळेची केलेली रंगरंगोटी यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा सोहळा अतिशय मनमोहक, सुरेख, सुंदर, देखणा झालेला दिसून आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक देवीदास चौधरी यांनी केले. यावेळी शाळेसाठी केलेले प्रयत्न, झालेल्या अनेक अडचणी, त्यावर कशा पद्धतीने मात केली या सर्व गोष्टींचा त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मागोवा घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांची भाषण यावेळी घेण्यात आली. आकर्षक अशी प्रभातपेरी, तिरंगा रॅली, हर घर तिरंगा, भारत माता की जय, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, झाडे लावा झाडे वाचवा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. हर घर तिरंगा कार्यक्रमाअंतर्गत गावांमधून विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली होती. विद्यार्थिनीकडून रांगोळी काढून घेण्यात आली होती. चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. मॅरेथॉन रॅली देखील काढण्यात आली होती. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. गौरी होन्नप्पा मरगूर, आराध्या मल्लिकार्जुन थोरात, विक्रांत रेवणसिद्ध कोटे, श्रेयस प्रेमनाथ वाघमारे, स्वराली शिवलिंगप्पा बगले, विद्या महादेव अंकुशे या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. मार्गदर्शक शिक्षक शांतप्पा कांबळे, सुवर्णा गाडे, जनाबाई पवार यांचाही सत्कार करण्यात आला. अशा पद्धतीने स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आला होता. सूत्रसंचालन अशोक मिरेकोर यांनी केले. आभार शांतप्पा कांबळे यांनी मानले. स्वातंत्र्य दिन सोहळा यशस्वी होण्यासाठी मनोहर दुपारगुडे, सोमनिंग पुजारी, जनाबाई पवार, संजय चव्हाण, अनिता चव्हाण, सुवर्णा गाडे यांनी परिश्रम घेतले. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. व्हीबीपी न्यूजसाठी नागेश साळुंके, प्रतिनिधी तालुका दक्षिण सोलापूर.